केलं हे मराठी माणसाला महाराष्ट्राच्या लोकांना आवडलेलं नाहीये। ही त्याची आता त्यांना भोग भोगावे लागतात। देशामध्ये देखील ते दाखवतात त्या पद्धतीने आलेले नाहीयेत। तर बघा ही लढाई कीर्तिकर आणि वायकरांमध्ये अतिशय अटीतटीची लढत आहे। कधी एक जण पुढे कधी दुसरा पुढे। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील आघाडीवर आहेत। संजय दिना पाटील यांना आता निर्णायक आघाडीच्या जाताना दिसत आहेत। विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, माझे सहकारी आहेत। विशाल, आता ड्रोनच्या माध्यमातून दाखवा, चित्र काही स्पष्ट दिसतंय का? बिलकुल, ड्रोनच्या माध्यमातून आपण बघूयात की चित्र कुठपर्यंत स्पष्ट झालेलं आहे। बघा, हा ड्रोन जो आहे तो आता खाली उतरतोय। न्यूज 18 लोकमत म्हणजेच निवडणूक या अनुषंगाने वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा वापर करून खरं तर आपल्या दर्शकांपर्यंत आपण ड्रोनच्या माध्यमातून ही सगळी दृश्य जी ती पोहोचवणार आहोत। चला आपण जाऊयात ड्रोनमध्ये आणि थेट याबद्दलची दृश्य जी ती जाणून घेऊयात। आणि ड्रोनमधला हा प्रवास मी माझ्या स्वतः सुरू करतोय आणि पाहूयात की काय आपल्याला दिसतंय। संसदेच्या आजूबाजूच्या प्रांगणात गेल्यानंतर काय आपल्याला नेमकं तिथे बघायला मिळतंय हे देखील आता आपण बघणार आहोत। आपण जर पाहिलं तर ड्रोननी उड्डाण घेतलेलं आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून काय दिसतंय पाहूयात आपण। खरं तर या निवडणुकीचा बर्ड आय व्ह्यू काय हे आम्ही तुम्हाला दाखवतोय। तेच आतापर्यंत काय घडलंय बघा। जर आपण ड्रोनच्या माध्यमातून बघितलं तर आता जर आपण पाहिलं तर ठाण्यात नरेश मस्के हे आघाडीवरती आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला जिथे ठाण्यात नरेश मस्के यांची जागा येणं फार त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं होतं आणि तिथं ते आघाडीवर असल्याचं आपण बघतोय। दुसरं काय बघायला मिळतं बघा, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत जे आहेत ते आघाडीवरती आहेत। ते तिथं निवडून येऊ शकतात तशी दाट शक्यता। आणखी पुढे जाऊयात। पुढे जर आपण गेलो तर पुढे गेल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतंय बघा। पुढे गेल्यानंतर आपण जर पाहिलं तर श्रीकांत शिंदे 2 लाख मतांनी आघाडीवरती आहे। तसा दावा त्यांच्याकडनं करण्यात आलेला होता, 3 लाख मतांचा दावा करण्यात आलेला होता, पण आता 2 लाख मतांनी ते आघाडीवर असल्याचं कळतंय। आणखीन पुढे जाऊयात। आणखीन जर ड्रोनच्या माध्यमातून पुढे गेलो तर आपल्याला काय दिसतंय बघा। जर आपण पाहिलं तर अनिल देसाई, उबाटा गटाचे उमेदवार अनिल देसाई 50,000 मतांनी आघाडीवरती आहेत आणि ही आघाडी जर त्यांनी कायम ठेवली त्यांचा विजय निश्चित असू शकतो। आणखीन पुढे जाऊयात। आणखीन पुढे जर आपण गेलो तर आपण पाहू शकतो की मुंबईतून म्हणजे ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील ज्यांच्या विरोधात मिहीर कोटेचा हे उभे आहेत, तिथं संजय दिना पाटील आघाडीवर असल्याचं कळतंय आणि तिथं त्यांनी जर आघाडी त्यांची कायम ठेवली तर त्यांचा विजय हा निश्चित मानला जातोय। आणि आपण जर पाहिलं ड्रोनच्या माध्यमातून आपण सगळा हा बर्ड व्ह्यू या ठिकाणी पाहिला आणि ड्रोनच्या माध्यमातून एकूण काय दिसतंय, काय दिसणार आहे आणि यापुढे काय दिसू शकतं अशाच पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत। चला थेट आपण यातनं बाहेर पडूयात आणि इथला सगळा आपण विलास जर पाहिला तर ड्रोनच्या माध्यमातून दिसणारा व्ह्यू जो आहे तो आपल्या दर्शकापर्यंत पोहोचवला। त्यामुळे हे तर निश्चित आहे पत्रकार की परिषद आघाडी जर कायम राहते शरद पवार यांना जे आज यश मिळालेलं आहे त्या संदर्भात शरद पवार दुपारी 3 वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत। शरद पवार यांच्या या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असेल। स्वाभाविकपणे महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला जे यश मिळालेलं आहे त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास नक्की दुणावलेला असेल। 10 जागा लढवून 8 जागांवर विजय त्यांनी संपादन करताना ते दिसत आहेत आणि जे चित्र आता दिसतंय त्यानुसार महाविकास आघाडी ही महायुतीला धोबी पछाड देत पुढे जाताना दिसते। शरद पवार यांची पत्रकार परिषद संपूर्ण देशाचं लक्ष असेल, कारण आता शरद पवार यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी येऊ शकते आणि ती जबाबदारी असेल इंडिया आघाडीमध्ये नवे मित्रपक्ष जोडणं आणि आपण सत्तेत येऊ शकतो का, भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकतो का याची चाचपणी। कारण शरद पवारांना अशा अनेक प्रकारचा अनुभव आहे। अशा प्रकारे मतांची गोळाबेरीज करण्याचा, त्यांच्या मित्रांना एकत्र करण्याचा त्यांचा अनुभव आहे। इंडिया आघाडीच्या मध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, मोलाचा सहभाग होता आणि आता शरद पवार यांची भूमिका नेमकी काय असेल ते 3 वाजता बरोबर कळणार आहे। अजून 1 तासाभरानंतरही आहे। तर आता उदयनराजेंच्या तिकडे जल्लोष सुरू झालेला आहे, अतिशय इंटरेस्टिंग। तिकडे शशिकांत शिंदेच्या अंगावर गुलाल आहे आणि दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले हे आपलं कॉलर टाईट करतायत। विजय नेमका कुणाचा होणार आहे हे कळत नाही, कारण उदयनराजे समर्थकांनी जल्लोष सुरू केलाय। उदयनराजे आघाडीवर आहेत। अतिशय इंटरेस्टिंग अशी ही निवडणूक। उदयनराजेंच्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत। उदयनराजेंना पाडण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने चंग बांधला होता आणि
आज खऱ्या अर्थानं उदयनराजे यांनी जी लीड तोडून कमबॅक केलेला आहे या लढाईमध्ये, खूपच इंटरेस्टिंग म्हणावं लागेल. अतिशय रंजक अशी ही निवडणूक झालेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही सांगता येत नाहीये की आता काय डोळ्यात होऊ अश्रू आहेत. शकतं, काय होऊ शकतं, काय होऊ शकतं. उदयनराजेंना आत्ता तरी आपण त्यांच्या समर्थकांना गुलाल उधळताना आपण बघतोय, पण अजून इतर सगळ्या विधानसभा मतदारसंघातला लीड जो आहे तो स्पष्ट झालेला पण नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं दोन्ही गाद्यांना मान दिला आणि मतही दिलं असं म्हणायला हरकत नाही. पण आता उदयनराजेंच्या समर्थकांचा जल्लोष जरी होत असला तरी अधिकृतरित्या याबद्दलची घोषणा जी आहे, अधिकृत नाही अजून, सांगता येत नाही. एवढी सांगता येत काटेकी नाहीये, लढत सांगता येत नाहीये. आहे. कार्यकर्ते सांगता येत उत्साही नाहीये. आहेत. आपण बघितलंय आणि अनेक कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत, अर्ध्या लोकांना काढावे लागलेत. उदयनराजेंना अश्रू आलेले आहेत त्यांच्या डोळ्यामध्येचं कारण ते की यंदा पहिल्यांदा विलास, यंदा असं म्हणूयात की तसं उदयनराजेंना कधी प्रत्यक्ष गावागावांपर्यंत जायची गरज पडली नाही, पण यंदा राजेंना पाहायला भिंगरी लावून पळावं लागलं होतं प्रचाराकरता. मला तुम्हाला विचारायचं, ही लढाई शरद पवार विरुद्ध उदयनराजे होती. उदयनराजेंना पाडण्यासाठी तुम्ही गेल्या वेळेस पाऊस धावून आला होता, यावेळेस पाऊस आला नाही म्हणून वाचले नाही. मी याला एक जोडून प्रश्न विचारतो, ही लढाई निष्ठावंत विरुद्ध मोदी होती का? ही जी लढाई होती ही कोणत्या व्यक्तीबरोबर लढाई नव्हती, ही देशाची निवडणूक होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे राष्ट्रीय मुद्दे आहेत ते घेऊन जनतेपर्यंत गेलेले आहे. मागच्या 10 वर्षात मोदी साहेबांनी जी आश्वासन दिली ती कोणतीच आश्वासन पाळली नाही. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कांद्याचे प्रश्न असतील, सोयाबीनचे प्रश्न असतील, अनेक असे प्रश्न, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्याचं जे काम आहे ते केलेलं नाही आहे. अनेक प्रश्न आहे. म्हणजे तरुणांना रोजगार देणार होते, दिलेले नाही आहेत. नवीन उद्योगधंदे आणणार होते, ते देखील आणलेले नाही आहेत. परंतु उद्योगधंदे पळून येण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. सत्ताचा दुरुपयोग करून, म्हणजे शासकीय संस्थांचा दुरुपयोग करून पक्ष फोडण्याचं काम केलं. परंतु ऐका ना, आता हे सगळं निवडणुकीच्या काळात पण ताईंना ऐकलं आपण ना, विचारूया, ताई. हे सगळं ऐकून सुद्धा जर त्यांना सत्ता मिळत असेल, ते हॅट्रिक करत असतील, तर त्याच्याबद्दल तुम्ही आत्मचिंतन करणार आहेत की नाही? नाही, अजून आकडेवारी निश्चित झालेली नाहीये, पण बऱ्यापैकी तुम्हाला आशा आहे? आशा आहे. राम कदम यांना आशा होती की 100% आशा आहे. अजून आकडेवारी खालीवर होते. याचा अर्थ असा नाही की नक्की झालेलं आहे. साताराबद्दल उदयनराजे चांगल्या मताने निवडून येतील. मी साताऱ्याला होतो, मी होतो, आणि तिकडे ते जे स्कूल मध्ये 2 लाख लोकांची सभा झाली होती, अरविंद केजरीवाल जी आले होते तिकडे, ते शशिकांत शिंदे निवडून येईल नक्की. तुम्ही सांगा, साताऱ्यात माथाडी फॅक्टर, त्याचबरोबर कराड दक्षिण आणि उत्तर, काय वाटतं तुम्हाला? कराड दक्षिण आणि उत्तरचे जे मतांचं हे होणार आहे त्याच्यावरती बहुतेक साताऱ्याची निवडणूक अवलंबून राहणार आहे. बरोबर. कशा पद्धतीने कुठल्या पेट्या पुढे आलेल्या आहेत, कारण कराडमधून त्यांना लीड मिळेल असं मला वाटत नाहीये. आणि अजून पण असं खूप मोठं लीड नाहीये, त्यामुळे अजून शेवटच्या फेरीपर्यंत काहीही चित्र येऊ शकतं त्या ठिकाणी. मला एक विषय असं सांगायचा आहे की आपण म्हणजे सगळ्या पक्षांचा आपण आता आनंद आहे. महाराष्ट्रात आमच्या सीट्स काही कमी होत आहेत, पण तुम्ही जर ओव्हरऑल पिक्चर पाहायला गेला तर आताही आम्ही 250च्या जवळपास आहोत. तुम्ही राज्याबद्दल नाही बोलतोय ना, मी राज्याबद्दल मी सांगितलं पहिलं राज्यानंतर पहिलं राज्यामध्ये बोललं. राज्याची निवडणूक राज्याचं बोलायचं निवडणूक. बरं, चला, पत्रकार परिषदांचा सिलसिला सुरू झाला. दुपारी उद्धव ठाकरे, त्यानंतर शरद पवार, आणि आता संध्याकाळी 5 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद जी आहे ती पार पडते आहे. राहुल गांधींची संध्याकाळी पत्रकार परिषद जी आहे ती नवी दिल्लीत पार पडणार आहे. त्याची आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. खरं तर हे आकडे अतिशय महत्वाचे आहेत. एका बाजूला मला वाटतं आकडे स्टेबल व्हायची वाट बघतायत सगळेजण, त्याच्याशिवाय मोठे नेते पत्रकार परिषद घेणार नाहीत. तुमचे नेते कधी घेतील? आम्ही घेऊ ना पत्रकार परिषद, आमची आता अनाऊन्स होईल थोड्या वेळात. मी पण तुम्हाला टेन्शन आहे राज्यामध्ये. हे आता निरोप समारंभाची पत्रकार परिषद घेते. निरोप समारंभ उद्या मोदी साहेबांचा होणार. या देशामध्ये नवीन पंतप्रधान निर्माण होणार आणि इंडिया आघाडी सत्तेवर येणार. 100% झाली तरी सोनिया गांधी पत्रकार परिषदेला पुढे आल्या, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यांनी 10 वर्षात कोणती पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकारांना मुलाखती दिल्या नाहीत राहुल गांधींनी. ठीक आहे. हा, नवनीत राणा पिछाडीवर, साताऱ्यात उदयनराजे आघाडीवर. बघा, एका बाजूला सातत्यानं प्रत्येक राऊंडला बीडमध्ये ती परिस्थिती आहे, साताऱ्यात तीच परिस्थिती आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की अमरावतीमध्ये तीच परिस्थिती आहे. अशा काही जागा आहेत ज्या जागांवरती सातत्यानं हा जो तराजू आहे तो या बाजूला कधी या बाजूला झुकतोय, आणि या सगळ्यामध्ये स्पष्टपणे चित्र निर्माण होत नाहीये. काही राऊंडमध्ये त्याला आघाडी मिळते, कधी दुसऱ्याला आघाडी मिळते.
त्यामुळे अतिशय कमी मतांनी या जागा निवडून येतील असं चित्र आहे. अमरावतीत नवनीत राणा यांना सगळ्या विरोधकांनी घेरलेलं आहे. नवनीत राणा कसोशीनं प्रयत्न करतायत की या सगळ्या विरोधकांचं जे चक्रव्यूह आहे ते भेदण्याचा, पण आता शक्यता ती थोडीशी कमी होत चाललेली आहे. कारण आता 14व्या 15व्या जेव्हा आपण फेरीपर्यंत आलोय तेव्हा आता लीड तोडणं थोडंसं अवघड होतं. 15,000चं लीड आहे. तर आणखीन एक महत्वाची घडामोड, शरद पवार आणि नितीश कुमार यांना फोन केलेला आहे. शरद पवार इन ऍक्शन असं म्हणावं लागेल. शरद पवार यांनी टॅलीतले सगळे आकडे पाहिल्याच्या नंतर शरद पवार आता कामाला लागलेले आहेत. त्यांनी नितीश कुमार यांना फोन करून अभिनंदनही केलं असेल आणि ऑफर सुद्धा दिलेली असू शकते. कारण इंडिया आघाडी निर्माण करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते नितीश कुमार होते हे विसरता कामा नये. त्यांनीच इंडिया आघाडीची स्थापना केली, पण ऐनवेळेला त्यांनीच त्यांची साथ सोडली. त्यामुळे नितीश कुमार यांचा भरोसा देता येत नाही हे विरोधकही म्हणतात आणि सत्ताधारी सुद्धा म्हणतात. टेन्शन आहे तुमच्यासाठी? बिलकुल टेन्शन. मला पहिलेपासून काय सांगतो की आता लार्जेस्ट पार्टी कुठली आहे? आता लार्जेस्ट पार्टी भाजपा आहे. वी आर नियर टू अराउंड 240 प्लस. आता मी फक्त आकडा 250च्या जवळपास आम्ही ऑलरेडी पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला आता बहुमतासाठी 30-40 सीट्स पाहिजे, म्हणजे 270. तुम्ही हे सगळे मुंगेरी लाल की हसीन सपने आहे. तुम्ही पाहायला गेलात ज्या माणसाकडे 7-8 सीट आहेत, ज्यांच्याकडे डबल डिजिट आहेत 30, 35, 25, हे कडबोळं किती मोठं होईल. आणि तुम्ही यांची लिस्ट करा एकदा विलासजी. आता यांनाही विचारा आणि ताईलाही विचारा की याच्यात पंतप्रधान किती आहेत. म्हणजे मला असं वाटतं कमीत कमी 15 ते 16 यांच्या बोलण्यामध्ये गमेण आणि आविर्भाव खूप आहे. अंडर इस्टिमेट करू नका. आम्ही 10 जागा लढून 8 जागा जिंकतोय आम्ही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही हात देवेला असं काही नाहीये. तुमचा पक्ष 2 खासदार असलेला पक्ष आज झालेला आहे, लक्षात घ्या. तुमच्या 2 खासदार होते. याच्याबद्दलचे अपडेट घेतो. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, शरद पवार इन ऍक्शन इन सेंटर पॉलिटिक्स. बरोबर आहे विलास. मी तुम्हाला साधारणतः 1 तासापूर्वी याच प्रकारची माहिती दिली होती की आता शरद पवारांना काँग्रेसच्या वतीनं आणि खास करून इंडिया आघाडीच्या वतीनं जबाबदारी देण्यात आलेली आहे. केंद्रात जर सत्ता स्थापन करायची असेल तर शरद पवारांनी पुढाकार घ्यावा आणि 30 पेक्षा खासदारांना एकत्र आणण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. त्याच धर्तीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री शरद पवार यांना फोन केला आहे आणि फोन करून इंडिया आघाडीमध्ये येण्याचं आमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. होऊ शकतं या संदर्भात निश्चितपणे शरद पवार जेव्हा 3 वाजता पत्रकार परिषद घेतील तेव्हा या संदर्भात बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विलास. हे ऍक्शन मध्ये आलेले आहेत. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नितीश कुमार यांना फोन केलाय. एक पटकन आपण नजर टाकूया का नितीश कुमार यांचं दिल्लीच्या राजकारणात अचानक महत्व वाढलेलं आहे. तर आकडे हे सांगतायत की भाजप 292 वर आहे आणि या सगळ्यामध्ये नितीश कुमार यांचं यश महत्वाचं आहे. आणि हे यश बघा बिहारची काय परिस्थिती आहे. जी बिहारमध्ये एनडीए 33 जागांवरती नुकसान निश्चित झालेलं आहे, पण नितीश कुमार यांचा हा सगळ्यात मोठा मित्रपक्ष म्हणून उदय झालाय. आणि नितीश कुमार यांना जर आपण बाजूला काढलं एनडीए मधून तर एनडीए बहुमताच्या खाली येऊ शकतं आणि मोदींना सत्तेपासून रोखता येऊ शकतं. हा प्लॅन आहे काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा. या प्लॅन मध्ये ते यशस्वी होतात का? शरद पवार यांची मध्यस्थी कामाला येते का? पण दुसऱ्या बाजूला हेही विचार करावा लागेल, दिल्लीत बसलेले अमित शहा आणि मोदी सुद्धा शांत बसलेले नसतील, तेही कुठेतरी फोन फिरवत असतील. अगदी. आणि या घडीला एक महत्त्वाची बातमी येते. तटकरेंसंदर्भातली बातमी आपल्याकडे येते. सुनील तटकरेंकडे 62,000 मतांची आघाडी आहे. एक आपल्याला निकाल कल समोर येताना दिसत आहेत. आणि रायगड मधून या घडीला एक महत्त्वाची बातमी येते. सुनील तटकरेंकडे 62,000 मतांची आघाडी आपल्याला दिसते आहे. एका बाजूला केंद्रीय पातळीवर वेगवेगळ्या घडामोडी वेगवान स्वरूपात घडायला लागलेल्या आहेत. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्यामध्ये फोनाफोनी झालेली आहे. त्यामुळे तिथे आता पुढे काय करायचं, कशी पावलं टाकायची